नमस्कार. डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा अजून नवीनच भेटत आहोत, कारण बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही. सकाळ सकाळच्या सर्वांना शुभेच्छा. हा उगवलेला दिवस तुमच्यासाठी आनंद, ऐश्वर्य, समाधान घेऊन येऊ. आज आज आपण भेटत आहोत तर आपल्या डाकेताई यूट्यूब चॅनलमार्फत. तर तुम्हाला तुमचं बालपण आठवा, की बालपणचे दिवस कसे होते हो आपले. आपुलकीचे दिवस होते, प्रेमाचे दिवस होते, जिव्हाळ्याचे दिवस होते, आनंदाचे दिवस होते, माया ममताचे दिवस होते. का होते दिवस तसे? हो, होते. कारण त्या दिवसामध्ये प्रेम होतं, त्या दिवसामध्ये आपुलकी होती आणि स्वार्थ कमी होता. स्वार्थ आपण आज आज काय करतो माहीत आहे? स्वार्थ जास्त झालेला आहे आपल्याकडे. एवढा स्वार्थ झालेला आहे की नातेगोते संपलेले आहेत. आणि नातेगोते संपल्यामुळं काय व्हायले माहिती आहे का? ह्या नात्याला, हे जे नाते आहेत, तर ह्या नात्याला आपण असं दूर 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 होत आहोत. कारण पहिले कसं होतं माहिती आहे का? की नातेसंबंध कसे होते? जिव्हाळ्याचे. आपण एकमेकाकडे वेळ काढून नातेसंबंधाकडे जात होतो. पण आज आपल्याला जायला वेळ आहे का हो? नाही. आपण किती जरी प्रेमानं आदरानं बोलवलं समजा आपल्या नातेवाईला, काका मामा चुलत्या भाषाला, तर आपल्याला काय म्हणत आहेत माहीत आहे? होय हो, मला खूप यायची इच्छा आहे, पण काय करू, माझ्याकडं वेळच नाही. कुठं गेला वेळ? तेच माणूस, पण वेळ कुठं गेला? इतके कसं स्वतःला तुम्ही गुंतून घेतलात की असा कोणता बिझनेस की त्याच्यातून वेळ काढायला तुमच्याकडं टाईमच नाही, पुरसुद्धच नाही तुमच्याकडं, की तुम्हाला नातेवाईकाला वेळ द्यायला वेळ नाही. तर तुम्ही दुसरं कोणाला वेळ देणार आहात सांगा तुम्ही? कारण नातेवाईक हे आलेल्या जन्मामध्ये आपल्याकडं वेळ असा खूप मोजका आहे. जन्म झाल्यापासून आपण संपेपर्यंत वेळ खूप मोजका आहे आणि संपायचा वेळ कोणालाच माहिती नाही. म्हणून काय करायचं माहीत आहे का? संपायचा वेळ माहीत नसल्यामुळं थोडा वेळ बचत करून, जसे आपण पैसे बचत करतो आणि आपली इन्व्हेस्टमेंट करतो, त्या पद्धतीचा वेळ पण बचत करून जर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या मित्रमैत्रिणीला जर वेळ दिलात, तेच वेळ सोबत येणार आहे. त्याच्या पलीकडं दुसरं काहीच येणार नाही. तुम्ही म्हणसाल की ज्यावेळेस आपण पशुसारखे कष्ट करून मला वेळ नाही, मला वेळ नाही, मला मरायलासुद्धा वेळ नाही, असं ज्यावेळेस म्हणतो आणि हळूहळू वाळू सरकल्यासारखं आपल्या हातातलं आयुष्य सरकून जातं, निष्ठून जातं. वाळू मुठीत ठेवली तर राहते का हो? निष्ठते आपल्या हाताच्या सांधीमधून. त्या पद्धतीचं आपलं आयुष्य निष्ठून गेल्यानंतर खाटीवर आपण जर पडलो, तर त्यावेळेस आपल्याला फक्त पश्चाताप येतो. मी ह्याच्याकडे गेलो नाही, मी त्याच्याकडे गेलो नाही, मला ह्यांनी बोलवलं होतं, त्यांच्याकडं मला जायचं होतं, 2 दिवस राहायचं होतं, काकाच्या इथे गेलो नाही, मामाच्या इथे गेलो नाही, बहिणीकडे गेलो नाही, भावाकडे गेलो नाही. का? कारण आपण स्वतःला गुंफून घेतलं. कातीन कशी हे करते बघा, स्वतःला गुंफवल्यासारखं करते बघा, जाळं निर्माण करते. त्या जाळ्यामध्ये आपण स्वतः अडकलेले आहोत. या संसाराच्या जाळ्यामध्ये इतकं अडकून गेलो. संसार करायचा नाही का? करायचा. पैसे कमवायचे नाहीत का? कमवायचे. नाते संबंध जोडत पैसे कमवायचे आहेत. पैशाला गमवायचं नाही किंवा नात्यालाही गमवायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचं बॅलन्स बरोबर ठेवायचं आहे. तुम्हाला रोज जायचं का नातेवाईकाकडं? नाही. कार्यप्रसंगाला, सुखाच्या आणि दुःखाच्या कार्यप्रसंगाला आपल्याला वेळ काढून त्यांच्याकडे जाता आलं पाहिजे. त्यांना आपल्याकडे बोलवता आलं पाहिजे आणि आपण त्यांच्याकडे जाता आलं पाहिजे. आणि वेळ नाही हे कधीच शब्द तुम्ही आयुष्यात वापरू नका. कारण वेळ जिवंतपणीच वेळ असतो. एकदा खाली धरतीच्या गेलं की आपल्यासाठीचा आपला वेळ कायमचा संपून जातो, कायमचा.
म्हणून कधीच कोणी म्हणायचं नाही का मला वेळ नाही म्हणून. वेळ काढा, नियोजन करा. तुम्हाला जर एखाद्या नातेवाईकाकडे जायचं असेल तर तुम्ही वेळेचं नियोजन करा. लागू द्या 15 दिवस, लागू द्या महिना, लागू द्या. आधीपासूनचं तुम्ही कामाचं नियोजन करा. उद्याचं काम आज करा, आजचं काम उद्या करा. पण वेळ द्यायला विसरू नका. वेळ कोणासाठीच थांबायला आली नाही. घड्याळाचं चक्र असं गोल 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 फिरत सगळीकडे फिरत आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही मी आज वयानं आपण मोठे होत आहोत आणि आपल्या जीवनातला काळ हा कमी होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे. आज आपलं आयुष्य किती आहे माहीत आहे का? ठेस लागूनही माणूस मरतो, ठसका लागूनही माणूस मरतो, गुचकी लागूनही माणूस मरतो आणि हार्ट अटॅक येऊनही माणूस मरतो. मरणाला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून हाय ती जिंदगी, जेवढं जीवन आहे तेवढं तुम्ही आनंदात कसं घालवा येईल. आपल्याला थोडासा दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी ठेवलाच पाहिजे. तो कसा की स्वतःमध्ये गुंतलं पाहिजे. स्वतःला अर्धा 1 तास दिलाच पाहिजे. कारण स्वतःला वेळ जर दिला नाही तुम्ही आणि पशुसारखे जर कष्टच करत राहिलात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, तर काय आपलं स्वतःचं काय आहे? स्वतः काय? आपण आधी स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे, नंतर इतराला वेळ दिला पाहिजे. आणि त्या इतराला वेळ देताना मात्र कंजूसी करू नका. कारण आयुष्याची संपायची जी गाडी आहे, आपली जी आपल्याला जायची जी गाडी आहे ती आपल्या स्टेशनवर येऊन थांबलेली आहे. ज्या वेळेस ज्याचं रिझर्वेशनची तारीख आहे, ज्या वेळेस ज्याला जायचं आहे त्याला त्या गाडीत बसावंच लागणार. म्हणूनच सगळ्या गोष्टीला महत्त्व द्या, सगळ्या गोष्टीला. आणि सगळ्या गोष्टीला महत्त्व द्या. तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे जाऊन या 2 दिवस. तुम्हाला एखाद्या पाहुण्याकडं कार्यक्रमानिमित्त म्हणा, सहज भेटण्यानिमित्त म्हणा, सुखदुःखाला म्हणा, कशाला बी 2 दिवस तुम्ही जाऊन या कोण्या पाहुण्याकडं. आणि 2 दिवस जाऊन आल्यानंतर आत्मपरीक्षण करा की आपल्याला काय वाटत आहे. एवढं रिलॅक्स वाटते, एवढं रिलॅक्स वाटते. त्यांना पण त्यांच्याकडं पाहुणे आले म्हणून रिलॅक्स वाटते आणि आपण त्यांच्याकडे गेलो म्हणून आपल्याला पण रिलॅक्स वाटते. कारण का माहीत आहे, जास्त दिवस त्यांची आपली भेट झालेली नसते. त्यांच्यासोबत हितगुज गोष्टी, सुखदुःखाच्या गोष्टी आपण शेअर करतो, त्यांच्या ऐकतो. आणि ह्या गोष्टी फोनवर होताल का हो? नाही. आपण 1 तास जरी फोनवर बोललो तरी जे समोरासमोर जो संवाद असतो, नातेसंबंधाचा समोरासमोर जो संवाद असतो, त्या संवादामध्ये आणि फोनवर बोलण्याच्या संवादामध्ये खूप काही फरक आहे. त्यामुळं नात्याला वेळ द्या, मैत्रीला वेळ द्या. आणि डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर सबस्क्रायबर झाला नसाल तर सबस्क्रायबर पण व्हा. आणि असेच व्हिडिओ आपण पुन्हा पुढं बघू, पुन्हा बघूया आणि सतत आनंदी राहूया आणि वेळेला महत्त्व देऊया. आणि स्वतःसाठी, मित्रमैत्रिणीसाठी, नातेवाईकासाठी आणि स्वतःला आनंद मिळण्यासाठी आपण एकमेकाच्या घरी जाऊया, एकमेकाला वेळ देऊ द्या. मनच आहे बघा, असल सवड, असल आवड तर मिळेल सवड. तर तुम्हाला आवड असेल तर सवड मिळणार आहे. म्हणून आवड निर्माण करा आणि मला वेळ नाही हा शब्द तोंडातून काढू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया.